जमलेल्या माझ्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, थेट तुमच्या समोर येऊन तुमच्या बरोबरीने तुमच्याशी संवाद साधतोय, तरी मला हे सुद्धा मंजूर नाहीये, कारण सगळी जनता माझी आहे आणि हे अंतर मला तरी आवडत नाही. दुपारी सुद्धा भर उन्हाचं व्यासपीठ होतं, व्यासपीठ पूर्णपणे कव्हर केलेलं, म्हणजे सगळी जनता उन्हामध्ये आणि मी सावलीत. म्हटलं असं नाही होणार. आज सुद्धा हेच चाललेलं आहे. पावसाचा कुठेही पत्ता नाहीये, सगळीकडे कोरडं ठाक आहे. अरे सरकारमध्येच जिकडे ओलावा नाहीये तिकडे पाऊस पडणार कसा? आणि आता हे म्हणतायत काँग्रेसवाले आणि राष्ट्रवादीवाले, आम्ही कृत्रिम पाऊस पाडणार. यांचं सगळंच कृत्रिम, यांचा पाऊस सुद्धा कृत्रिम. मी शाळेमध्ये असताना एक कविता होती, मला माहित नाही, आता मी शहरी बाबू आहे, मला शाळेत शिकवलेली कविता आणि तुम्हाला शाळेमध्ये शिकवलेली कविता फरक आहे की काय मला माहित नाही. तो ये रे ये रे पावसा, हेच आहे ना कविता. पुढचे वाक्य काय? पुढचं वाक्य काय? हे बरोबर आहे ना? या सरकारच्या काळात असंच आहे ना? पावसाला सुद्धा पैसा द्यावा लागतो, पण आता तो यांचा पैसा खोटा निघाला तर मला माहिती नाही, कारण सगळं खोट्याचाच कारभार आहे. तिकडे खरं पाऊस तरी कसा पडणार? शेतकऱ्यांना कर्ज माफ करायला यांच्याकडे पैसा नाहीये, पण निवडणुकीच्या तोंडावरती सगळ्या गोष्टी पटपट पटपट, जसं काय हे सगळे बोलके पोपटच आहेत. इतके दिवस आपण आंदोलनं करतोय, मोर्चे काढतोय, आज सुद्धा तुम्ही मला सांगा, या मतदारसंघातले तुम्ही सगळे आहात, तुमचे प्रश्न तुम्हीच सांगा मला. काय प्रश्न आहेत तुमच्याकडे? सांगा. खत नाही, रस्ते नाही, वीज नाही, पाणी नाही, शाळा नाही, उद्योग नाही. अरे तुम्हाला स्वाभिमान आहे की नाही? आहे की नाही? अरे मग जोरात सांगा. मग आता पुन्हा अपक्षांच्या नादी लागणार काय तुम्ही? काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांच्या नादी लागणार काय तुम्ही? गेल्या वेळेला जिंतूरची जागा आली नाही आपली, बरोबर ना? या वेळेला मला नुसती जिंतूरची जागा नाही तर मराठवाड्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा सुपडा साफ करायचा आहे आपल्याला. आता ही नकार घंटा बस झाली. मी असं ठरवलं होतं, हे तुमच्यामध्ये मी काय येऊन बोलतोय, अजूनही आपली निवडणूक जाहीर नाही झालेली. झाली का दादा? नाही, अजून आपल्याकडे वेळ आहे. आणि मग मी असं ठरवलं की आपण जरा लोकांशी संवाद साधला पाहिजे, त्यांची दुःख जाणून घेतली पाहिजे. नाहीतर आपलं कोणतरी आम्हाला सांगतं की या गावामध्ये हा प्रश्न आहे, आमचं काय जाते, आम्ही स्टेजवरनं बोलतो आणि निघून जातो. पण प्रत्यक्ष तुमच्या मनात ज्या काही व्यथा आहेत, वेदना आहेत, या मला कोण सांगणार? या कोण सांगणार? आणि परिस्थिती एवढी भयानक आहे. ग्रामीण भागामध्ये तर शिक्षणाचा एवढा बट्ट्याबोळ झालेला आहे, शेतकऱ्यांची तर हालत विचारू नका. आणि अशी एक घटना जी मला कळली, कसा काय मी राहू शकतो घरामध्ये, स्वस्थ बसून कसा राहू शकतो? एका शाळेतली घटना तुम्हाला सांगतो. गुरुजींनी विद्यार्थ्यांना गृहपाठ दिला, 4 पानाचा गृहपाठ. म्हणाले जा घरी आणि दुसऱ्या दिवशी घेऊन या गृहपाठ करून. काही जणांनी केला, काही जणांनी केला नाही. एक विद्यार्थी होता, त्याने 4 पानाच्या ऐवजी 2 पानाचा गृहपाठ केला. आणि ज्या वेळेला वही तपासली, गृहपाठ तपासला, जे गुरुजी होते ते भडकले. ते म्हणाले तुला 4 पानाचा गृहपाठ दिलेला, तू 2च पानाचा केला, तू 2 पानाचा करून आण. त्या विद्यार्थ्याने सांगितलं मी नाही करणार अभ्यास. अभ्यास करणार नाही म्हणजे काय? तुला केलाच पाहिजे. तुला मी करणार नाही. गुरुजी भडकले, चोपून काढला त्याला. हात पुढे कर म्हणाले, छड्या मारल्या, हातावरती वळ उठले आणि म्हणाले उद्या अभ्यास करून आण. तोला मी करणार नाही. मारून मारून शिक्षक थकले. ते म्हणाले तुला काय झाले तरी काय, एवढं तुला मी मारतोय तरी तू अभ्यास करायला तयार नाहीस, नेमकं काय खरं कारण सांग. आणि त्या मुलाने सांगितलं की सर तुमचा मार परवडला, पण बापाचा मार परवडत नाही. कारण जर का मी 4 पानं भरायला लागलो तर माझी वही लवकर संपेल, आणि नवीन वहीसाठी जर का मी वडिलांकडे हट्ट केला तर वडील माझे एवढे मारतात आणि मला विचारतात तुझा बाप म्हणजे काय कुबेराचा पोरगा आहे काय, वही आणायची कुठून?
कसा करणार अभ्यास, कसा करणार मोठा? हे जे सरकार सगळीकडे स्वतःचाच ढोल पिटत चाललेला आहे, त्यांना म्हणा गदड्यानो जा, या मुलांच्या घरामध्ये जा. केवळ वह्या मिळत नाहीत म्हणून मुलं अभ्यास सुद्धा करायला घाबरतात, कारण वही मागितली तर घरनं मार पडतो. वह्या देणार कोण? आणि अशी ही सगळी महाराष्ट्रातली तरुणी बाण मुलं, विद्यार्थी, त्यांचं भविष्य, त्यांचं आयुष्य सडवून टाकणार हे काळाकुट्ट कारभार करणारं सरकार तुमचं कर्तव्य आहे नव्हे. तुम्हाला हे करावंच लागेल. या सरकारला या मातीमध्ये तुम्हाला गाडावंच लागेल. आहे शिवसेना प्रमुखांची इच्छा आहे, जरूर आहे. आणि ती इच्छा एवढ्यासाठी आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हाहाकार आहे, काळोख आहे, नवीन उद्योगधंदे नाहीत, प्यायला पाणी नाही. येताना ज्या शेतकऱ्यांना मी भेटलो त्या शेतकऱ्यांनी मला सांगितलं, उद्धवजी आमच्याकडे गुराला चारा देखील नाही. बरोबर का खोटं बोलतो मी? खत मिळत नाही. काल परवाकडेच त्या मुख्यमंत्र्यांच्या भोकरमध्ये खतासाठी शेतकऱ्यांनी रांग लावली. खत मिळत नाही. खत तर नाहीच, पण सरकारने त्यांची डोकी फोडून काढली. हे असं हृदयशून्य सरकार तुम्हाला चालते? कोणी यावं, उभं राहावं, पैसा फेकावा आणि तुम्हाला विकत घ्यावं. त्या दिवसापर्यंत ते तुम्हाला पैसे मिळतात, पण तुमचं भविष्य तुम्ही विकता आहात, त्याच्यामध्ये तुम्ही काळोख पसरून टाकतात. हे लक्षात घ्या. आणि आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी तुमचा बट्ट्या बोळ करून ठेवलेला आहे त्यांच्या पाठीमध्ये आता तुमचा स्वाभिमानी सोटा हा पडलाच पाहिजे. निवडणुका आल्यानंतर शिवशाहीचं सरकार येईल, नव्हे ते मी आणणार तुमच्या साथीने आणि मदतीने आणि आशीर्वादाने. महाराष्ट्रामध्ये मी दिवस रात्र एक करेन, आकाश पाताळ एक करेन, पण या महाराष्ट्राच्या विधानसभेवरती शिवरायाचा भगवा मी फडकेन म्हणजे फडकेनच. पण आता मात्र तुम्हाला मी सांगायला लावलं की जागे राहा, झोपू नका. कारण सरकारी पोपट बोलायला लागलेत. येऊन वाटेल ते बोलतील, फसायचं नाही. आणि जर का तुम्ही निर्धार केला असाल तर मला हाताच्या मुठी वळून हात वर करून सांगा की उमेदवार कोणी असो, पण आमचा विश्वास धनुष्य बाणावरती आहे. आणि या जिंतूरवरती फडकेल तो भगवाच फडकेल, दुसरं कोणतंही फडकं फडकणार नाही. हा विश्वास, हा निर्धार, ही शपथ तुम्ही मला द्या. तुमच्या सगळ्या व्यथा आणि वेदना मी स्वतः दूर केल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास तुम्हाला देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.